हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या या भन्नाट अशा यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा सर्वात लाडका असं लाडका तर नाही आहे. तर आज पुन्हा एकदा आपण निघालो आहोत मम्मी आणि मम्मीच्या मैत्रिणींसोबत त्यांना फिरवण्यासाठी गमुक वॉटरफॉल, जो की महाराष्ट्र आणि गुजरात बाँड्रीच्या लाईनीवरती स्थित आहे. आपण सुरुवातीला जाणार आहोत नवापूर क्रॉस करून आपण गुजरात बाँड्री क्रॉस करणार. गुजरात बाँड्री क्रॉस केल्यानंतर काही पुढे जाऊन परत आपण महाराष्ट्राच्या बाँड्रीमध्ये घुसणार आहोत. असा काही आपण गुजरात महाराष्ट्र खेळ खेळून शेवटी आपण गौमुख वॉटरफॉलला पोचणार आहोत. आणि मागील जो आपला व्हिडिओ होता कोणता आदिवासी दिवसाचा, त्याच्यावरती खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला आहे. त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. तरी पण आपले 91% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तरी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि हे बघा आपली सर्व मंडळी ते शेवटी कसं असतं माहिती का, 8चा टाईम देऊन आपण 9 वाजता निघणार हे फिक्स असतं, म्हणून 8चा टाईम द्यावा लागतो. नाही भरपूर 9ला जरी निघालो तरी आपण चालू आहे ना. मग आज तुम्हाला पण ब्लॉगिंग शिकवून टाकतो सगळं, कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं. तर चला लवकरात लवकर निघूया आणि तुम्हाला भेटू. सध्या आपण हँडओव्हर करू आपल्या बहिणीकडे. जोपर्यंत आपण गाडी चालू तोपर्यंत आपली बहीण ब्लॉगिंग करणार आहे. तिच्यामध्ये पण इतकी छान स्किल आहे की आता ती हळूहळू मला मागे टाकण्यात आहे. तर चला आता हँडओव्हर करतो बहिणीकडे. घे का. तर आम्ही निघालोय, आमचे मेंबर्स फिरणारे कॉलनीमधले. हाय करा ग सगळ्यांनी. विचारलंय गायमुखला जाण्यासाठी कोणता रस्ता जातो. सो आता इकडे बघा कोणतं काय काहीतरी आहे, वाचून घ्या मला, ट्रान्सलेट करून सांगू. आमची लेडीज गँग खूप हुशार आहे, लगेच त्यांना गुजराती पण वाचता येते. मम्मी तू गुजराती शिकते का ग? लपून नवापूरहून थोडंसं पुढं आल्यानंतर, जवळपास नवापूरहून 8 ते 10 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण लेफ्ट साईडला टर्न घेतो आणि असा हा सिंगल रोड लागतो. खूप असा चांगला रोड नाही आहे पण जास्त खराब पण नाही आहे. आपण 4 व्हीलरने 2 व्हीलरने आरामात येऊ शकतो. छोटासा सिंगल रोड आहे, येण्या जाण्यासाठी सिंगल पासिंग असते. आता लवकरच आपण इथून जवळपास 4 ते 5 किलोमीटर असेल अजून इथे. आता पोचण्यातच आहोत. कोकणी पाडा शाळा दिलेली म्हणजे जिल्हा परिषद आपण परत महाराष्ट्रामध्ये आपण इथं हा जो गाव आहे कोकणीपाडा हा परत महाराष्ट्रामध्ये येतोय. वेलकम तापी डिस्ट्रिक्ट. इथून परत आता तुम्ही बघू शकता इथे लगेच गुजरात बाँड्री स्टार्ट झाली आहे. तर रस्त्याचा फरक बघा, लगेच रस्ता असा छान असा चिकना दिसायला लागलाय. आणि आपण आतापर्यंत आलो त्या ओबडधोबड रस्त्यामधून आलो पूर्ण वेळ. हे आहे महाराष्ट्र आणि गुजरात मधील प्रोज अँड कॉन्स. जस्ट आपण डेस्टिनेशन वरती पोहोचण्यात आहोत. हे आहे एक चेकपोस्ट, गौमुख पोलीस चेकपोस्ट आहे. इथून आपल्याला राईटला जायचं आहे.
मंदिर. ओके, गौमुख मंदिर इकडेच आहे. जस्ट अर्धा किलोमीटर वरती आता आपलं डेस्टिनेशन येण्यात आहे. शक्यता आहे की आपल्याला इथे पावती फाडावी लागेल. पार्किंग इथे कार रिक्षा 30 रुपये. 30 रुपये. खाली कर गं थोडं. इथे आपल्याला कारने 30 रुपयाची एंट्री आहे. मोटरसायकलला 10 रुपये आणि बस वगैरे जर काही असेल तर त्यांचे 60 रुपये अशी इथे पार्किंग किंवा आपण एंट्री म्हणू शकतो. इथे मोठ्या बोर्डवरती सगळं काही लिहिलेलं आहे. चला आपण आता पुढे जाऊया. इथून अर्धा किलोमीटर बाकी आहे. वेलकम टू गौमुख. इथे आपल्याला पार्किंग आहे. आपण जी एंट्री फी वगैरे दिली त्यातच आपलं तर पार्किंगचं वगैरे फीस इथेच घेतली जाते. आपण इथेच मस्त गाडी पार्क करून देऊ आणि इथून पुढे काही डिस्टन्स आपल्याला पायी पायी चालत जावं लागेल. थोडं व्यायाम करावा लागेल आता. गाईज आता डिसाईड होतं की काय करायचं. आम्ही आता लोकेशनला तर पोहोचलोय, पण बघूया काय करताय आता. आणि खूप छान मंदिर जवळच वाटतं. अजून यांचं डिसाईडच होत नाही. बघा, यांचं डिसाईडच होत नाही की काय करायचं. इथं आम्ही गाडी पार्किंग केली आहे. बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता, छान आहे. सो या इथं पार्किंग करायची जागा म्हणजे हा आपला इथून एंट्रन्स आणि या बाजूला आपल्याला खाली समोर सरळ गौमुख म्हणजे गौमुखच आहे हे, पण खाली मंदिर आणि एक वॉटरफॉल आहे. त्याचा हा सुंदर असा छान असा एंट्रन्स यांनी केलेला आहे. इथे भरपूर अशी दुकानं पण आहेत. जर तुम्हाला खेळण्या वगैरे घ्यायचे असतील खेळण्या पण आहेत. भरपूर प्रकारचे साहित्य तुम्हाला इथे बघायला मिळतील. किचन आहेत, अजून ते गळ्यात घालायचे चेन्स वगैरे काय रॉकेट्स. सो आता सर्वांनी मंदिरासाठी चढावा चढवण्यासाठी नारळ वगैरे काय ते सगळं मी घेऊन घेतलं आहे. आता इथे थोडंसं खाली काही स्टेप्स वगैरे आहेत आणि हे समोर आपल्याला मंदिर दिसत आहे. इथे हे मंदिर मला व्यवस्थित त्याचे काही सिनेमॅटिक्स वगैरे दाखवतो आता. खाता का? अटक आहे बाकी सामान हाँ यहाँ पे ऊपर गणेश मंदिर है.
सर्वप्रथम येऊन आपण इथे मागे मंदिराचं दर्शन घेतलं. नंतर आपण इकडे खाली गेलो, इथे उजव्या साईडला तिथे गौमुखातून पाणी पडतं ते आपण पाहिलं, म्हणून ते या जागेचं नाव गौमुख असे पडले आहे. आता आपण इकडे जात आहोत सरळ धबधब्याकडे. तेथील कसं वातावरण आहे ते बघूया आपण पुढे. थोडंसे अंतर खाली उतरल्यावरती किमान 100 मीटरच्या आसपास अंतर पायऱ्यांनी खाली उतरल्यावरती आपल्याला हा छान असा वॉटरफॉल पाहायला मिळतो. छोटासा आहे, जास्त रिस्की नाही आहे, याच कारणाने फॅमिलीसाठी बेस्ट आहे. डब्बा दिसला आम्हाला टिफिन घ्यायला पाठवलंय एवढ्या उन्हामध्ये. हां मस्त बसले मम्मी ते आमच्या सगळ्या तिकडे, आणि आम्ही मुलं मुली कामवाले त्यांचे कामवाले आम्ही आता गाडीकडे टिफिन घ्यायला चालले. बघू शकता किती ऊन आहे जास्त. मंदिरावरती जाऊन आलो आणि आता थोडंसं घरून जो आपण टिफिन वगैरे आला आहे जेवण आणण्यासाठी या मजुरांना पाठवलं आहे घरून. हे आमचे फुकटचे मजूर आहेत. हां आता सगळे सामान वगैरे मग मम्मी, बऱ्याच दिवसानंतर आज असं बाहेर सगळे एकत्र जेवायला बसलोय, कसं वाटतंय तुला? बापरे, किती वर्षांनी अशी ट्रिप काढली आम्ही एकत्र. मस्त मागच्या वर्षी खायला तर बसलो. मागच्या वर्षी तुला होतं ना? नाही, तरी डबा नाही घेऊन गेलो. असंच तुणाला होतं का? मावशी तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्हाला मज्जा येते. असंच असंच घरच्यांना घरी सोडून द्यायचं आणि फिरायला निघून यायचं ना का? मावशीला कसं वाटतंय? जरा इकडे बघून हसा जरा. तुम्हाला ग दोन नमुने, दोन मजूर बिना पैशांचे असं थोडं श्रम केल्यानंतर खाल्ल्यानंतर भारी वाटतं ना? तुम्हाला मावशी स्पॉन्सरशिप तुम्ही केली ना? स्पॉन्सर ट्रिपचे स्पॉन्सर तुम्हीच ना? मला सवय आहे असं 8 दिवसात एकदा जाते मी, मस्तपैकी शेतात डबा घेऊन जेवून येते. यांना विचारून बघायचं, आले तर ठीक, नाही तर निघून जायचं. मग काय धीरू, कसं वाटतं? मस्त, फक्त मस्तच बस. मी पण जाते भाऊ शेतात. हां शेतात जाते, डबा घेऊन. बघितलं आपण सगळ्यांचे रिॲक्शन. बरेच दिवस असं घरात कोणून राहिल्यानंतर असं बाहेर निघतात ना, तो एक फील वेगळाच असतो. कसं स्वतंत्र मिळाल्यासारखं वाटत असेल यांना आज. चला जेवण कंटिन्यू करतो आपण, पुढे लवकरात लवकर भेटूया. सो गाईज, आमचं जेवण झालंय आणि बघा आमची परत ड्युटी. बिना पैशांचे मजूर आम्ही सगळं सामान अंतर ठेवायला गाडीत परत चाललोय. जसे काही धबधब्यावरती पहिल्यांदा येत आहे तशी यांना क्युरिओसिटी बघा. लहान पोरावरती अत्याचार चालू इथे. जसं तुम्ही आत्ता पाहिलं, त्यांनी किती मजा केली वॉटरफॉलमध्ये. पण त्यानंतर पण इथे एक छोटंसं मंदिर आहे खाली, हे बघतायत माझ्या लेफ्ट हँड साईडला. ते कसलं आहे ते पण आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला एकंदरीत कल्पना येईल की गौमुख वॉटरफॉल आणि या स्थळी नेमकं सगळं काय काय आहे, की मला याचा एक पूर्णपणे अंदाज लागून जाईल. बघूया इथे हे मंदिर इथे.
गाईज आम्ही फुल एन्जॉय केला आणि आता पूर्ण फुल आता आम्ही जातोय गाडीकडे जातो. पूर्ण भिजलोय कारण आम्ही बघू शकता तुम्ही आमचे मेंबर्स पुढे चालले सगळे. चला मग आमच्या सोबत आता आम्ही एक स्पॉट करायचा विचार चालू आहे अजून. असंच नाही आम्ही इकडे तिकडे उंदरत फिरतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. Please. आम्ही कुठे कुठे उंदरतो ते तुम्हाला सगळं तुम्ही पण माहिती बघा. पडेल. नवीन आणि नवीन लोकेशन तुम्हाला कळतील. येस आणि खूप छान आहे फॅमिली तसं विजिटला. ही लोकेशन नॉन लोकेशन आहे पण तरीही फॅमिली ट्रिपसाठी एकदम परफेक्ट आहे ही. सो तुम्ही पण नक्की विजिट करा या ठिकाणी. चला मग भेटूया नेक्स्ट स्पॉटला. करायचा विचार तर आहे, बघू वेळ भेटला तर नक्की करू, तुम्हाला पण जाता दाखवू. जाता हो एक स्पॉट करून घेऊया. ठीक आहे चालेल. त्याचे जर आम्ही तिथे गेलो तर शॉर्टकटमध्ये सिनेमॅटिक्स काढून तुम्हाला दाखवून देतो. येस बाय बाय. उतरलो आम्ही इथे नेक्स्ट सेकंड स्पॉटला. जे काबर म्हणतात असं गड आहे दवीबारी माता गड पण पुजतात. मानतो आपल्या समाजाचे लोक मानतात. तर त्यांचे सत्व काही आहे आता ते पूर्ण करतात. काही पुरा करते ती देवी माता असं. उन्हाळ्यामध्ये खूप गर्दी असते. हे इथले ते दगड आहेत ते यांची इन्फॉर्मेशन सांग. दादा इकडे आहे ना, बोला नाही. काय करायचं ते म्हणजे आपण नाही का म्हणजे इच्छा पूर्ण होतं. आता समजा मी प्रपोजली काय सांगितलं की आता मी सरपंच आहे. समजा की भविष्यात जर मी समजा की कॅबिनेट मंत्री झालो तर कॅबिनेट मंत्री होईल तो उचलला जाईल. नाही तर नाही. मंत्री जर नाही झालो तर नाही उचलला जायला. मग आपण उचलून बघायच्या. बघितलं उचलला गेला तर समजा की कॅबिनेट मंत्री झालो आणि नाही उचलला गेला तर असा विषय तिथे. मधला दगड ना. हे मधलं हा मधला हा मधलं दगड. वरती कुठं सो गाईज याची हिस्ट्री अशी आहे की जर आपण एखादी इच्छा घेऊन बोललो, जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तरच ते दगड उचललं जाईल. मावशी पूर्ण हा ते ठेवलं तरी आणि ते रिकामं ठेवलं ना तरी तरच ते उचललं जाईल. इच्छा पूर्ण होणार असेल तरच, असं आहे इथे मान्यता. सो बघूया आपण यांचं. तोंड कुठं इकडं नको करू. इकडे तोंड करा देवीकडे. पण तुझ्या मनात काय आहे ते सांगून उचल. धीरे इकडे रे. काय सांगू नको. म्हणजे तुझ्या मनातच बोल, सांगू नको. चलो व्हेरी गुड. तिला एकदम सो तर मित्रांनो सर्वांची इच्छा होती की इथे या मंदिरावरती या दर्शनासाठी यावं म्हणून सगळ्यांच्या इच्छेनुसार आपण इथे आलो. आता परत जाण्याची वेळ झाली आहे घरी. तर या व्हिडिओला आपण इथेच समाप्त करूया आणि पुन्हा भेटूया तुम्हाला अशाच नवीन ॲडव्हेंचर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय, टेक केअर. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की आपले व्ह्यूवर्स 91% हे नॉन सबस्क्रायबर्स आहेत. तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करा हीच एक विनंती. चलो बाय, परत भेटूया लवकरच.